नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अभिलाष वराडे EONS अकॅडमीच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवर तुम्हा सगळ्यांचे स्वागत करतोय. विद्यार्थी मित्रांनो, आजचा जो MPSC राज्यसेवेचा 2023 जो पेपर झालाय पूर्व परीक्षेचा, त्या संदर्भात इथं आपण डिस्कशन करणार आहोत. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण इकॉनॉमिक्स अर्थशास्त्रावर जे काही प्रश्न आले त्या प्रश्नाचं इथं अचूक उत्तर इथं आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तो पहिला जो प्रश्न आला होता तो होता, रंगराजन समितीने 2014 ने वर्ष 2011-12 साठी दारिद्र्य रेषा दैनंदिन दरडोई उपभोग खर्च शहरी भागांसाठी किती आणि ग्रामीण भागासाठी किती निश्चित केलेला आहे. आता याचा सोपा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न आहे. याचा करेक्ट आन्सर आहे 47 रुपये आणि 32 रुपये. 47 रुपये हा जो खर्च आहे हा शहरी भागांसाठी आहे आणि 32 रुपये हा जो खर्च आहे ग्रामीण भागासाठी निश्चित करण्यात आलेला आहे. ठीक आहे, पॉवर्टी लाईन याला आपण म्हणतो विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, बेसिकली हे जे काही डेटा कलेक्शन असते हे डेटा कोण प्रोव्हाइड करतो? NSSOचा कन्झ्युमर एक्सपेंडिचर सर्व्हे होतो. तो कन्झ्युमर एक्सपेंडिचर सर्व्हे यांना डेटा प्रोव्हाइड करतो आणि त्याच्या आधारावर हे काय करतात? NSSO काय आहे? नॅशनल सॅम्पल सर्व्हे ऑर्गनायझेशन. त्याच्या आधारावर हे पॉवर्टी लाईन किंवा दारिद्र्य रेषा तिथं कॅल्क्युलेट केली जाते. ठीक आहे, आता दारिद्र्य रेषा आधीच्या काही प्लॅनिंग कमिशन जे होतं ते प्लॅनिंग कमिशन हे पूर्ण त्याच्या देखरेखीखाली या सगळ्या गोष्टी व्हायच्या. पहिली दारिद्र्य रेषा ही 1970 मध्ये प्लॅनिंग कमिशनच्या अध्यक्षतेखाली तिथं कॅल्क्युलेट करण्यात आली होती. तर याचा करेक्ट आन्सर काय विद्यार्थी मित्रांनो? त्यानंतर पुढील प्रश्नाकडे वळूया. पुढील प्रश्न आहे 42वा. 2014 मध्ये शासनाने वित्तीय समावेशनासाठी खालीलपैकी कोणती योजना अंमलात आणली? आता वित्तीय समावेशन म्हणजे काय? फायनान्शियल इन्क्लुजन. इंग्रजीमध्ये बघा फायनान्शियल इन्क्लुजन आहे. आता फायनान्शियल इन्क्लुजन म्हणजे काय? सर्वसमावेशक विकासासाठी मोदी सरकारचं धोरण आहे सबका साथ सबका विकास. तर यासाठी कोणती योजना आणली 2014 खाली? आता पहिला ऑप्शन आहे डिमॉनिटायझेशन स्कीम किंवा निश्चलीकरण योजना. आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो की डिमॉनिटायझेशन हे 2016 मध्ये झालं आणि फायनान्शियल इन्क्लुजन किंवा वित्तीय समावेशन त्याचा काही संबंध नाहीये. दुसरं आहे प्रॉपर्टी डिस्क्लोजर स्कीम, हे सुद्धा याचाही काही संबंध नाहीये. त्यानंतर प्रधानमंत्री जनधन योजना फार महत्वपूर्ण आहे विद्यार्थी मित्रांनो, कारण प्रधानमंत्री जनधन योजनेअंतर्गत गरीबातल्या गरीब व्यक्तीचं सुद्धा बँकेत अकाउंट असावं या उद्देशाने प्रधानमंत्री जनधन योजना 2014 साली लॉन्च करण्यात आली होती. त्याचाच एक भाग जो होता तो फायनान्शियल इन्क्लुजनचाच एक पार्ट होता. म्हणजे काय? करेक्ट आन्सर काय आहे? तिसरं. ठीक आहे, 42 करेक्ट आन्सर आहे तिसरं. वरील पैकी सर्व तर राहू शकत नाही. ठीक आहे, प्रधानमंत्री जनधन योजना 2014 मध्ये मोदी यांनी लॉन्च केली होती. ठीक आहे, त्याचा मेन पर्पज काय होता? वित्तीय समावेशन हा त्याचा मेन पर्पज होता. म्हणजे ज्या ज्या दुर्गम भागातील लोक आहेत ज्यांच्या बँकेमध्ये अकाउंट नव्हते त्या बँकेमध्ये अकाउंटसाठी ही योजना लॉन्च करण्यात आली होती. त्याचंच जे रूपांतर आहे ते DBT स्कीम मध्ये झालं होतं. कोणत्या स्कीम मध्ये? DBT म्हणजे काय? डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर. ठीक आहे, तर डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर मध्ये आजकाल काय ज्या काही सबसिडी वगैरे आहे त्या सबसिडी सरसर आपल्या अकाउंटमध्ये तिथं जमा होऊन जातात. ठीक आहे, त्यानंतर 43वा प्रश्न विद्यार्थी मित्रांनो इथं बघूया आपण. ठीक आहे, आता 43वा प्रश्न आहे जेंडर बजेट म्हणजे काय? ठीक आहे, आता जेंडर बजेट म्हणजे काय? पुरुषांसाठी वेगळा अर्थसंकल्प, महिलांसाठी वेगळा अर्थसंकल्प, सामान्य अर्थसंकल्पात पुरुषांसाठी स्वतंत्र तरतुदी. चौथा आहे सामान्य अर्थसंकल्पात महिलांसाठी स्वतंत्र तरतुदी. आता हे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, जेंडर बजेट म्हणजे काय? की जे काही बजेट होतो किंवा जे काही वार्षिक बजेट बनवला जातो त्या बजेटमध्ये स्पेसिफिकली महिला आणि बालकांना त्याच्यामध्ये काय एक स्पेसिफिक प्रोव्हिजन त्यांच्यासाठी राखीव ठेवण्यात येतं. ठीक आहे, किंवा तरतुदी प्रामुख्याने त्याच्यामध्ये नमूद करण्यात येतात की महिला आणि बालकांसाठी आम्ही या तरतुदी तिथं प्रामुख्याने करतोय आणि एवढं आम्ही बजेट काढून ठेवतोय. म्हणजे याचा करेक्ट आन्सर काय? चौथं. ठीक आहे, करेक्ट आन्सर काय? चौथं. पुरुषांसाठी वेगळा अर्थसंकल्प नाही, महिलांसाठी नाही, सामान्य अर्थसंकल्पात पुरुषांसाठी तर राहू शकत नाही. कारण जेंडर बजेट म्हणजे काय? की जेंडर आधारावर बेसिकली बॅलन्स बजेट असला पाहिजे. ठीक आहे, आणि त्यामध्ये प्रामुख्याने महिला आणि बालकांसाठी तिथं प्रावधान तिथं सांगण्यात येतं. तर याचा करेक्ट आन्सर आहे चौथं. ठीक आहे, सोपा प्रश्न होता हा सुद्धा. त्यानंतर 44वा प्रश्न, खालीलपैकी कोणते प्रमुख धोरणात्मक हस्तक्षेप हे भारतातील भूसुधारणांचा भाग होते? ठीक आहे, तुम्हाला काय विचारलं आहे? लँड रिफॉर्म्स. कशाबद्दल विचारलं आहे? लँड रिफॉर्म्स विचारलेला आहे. आणि त्या लँड रिफॉर्म्सला घेऊन किंवा भूसुधारणांना घेऊन कोणते कोणते धोरणं भारत सरकारनं तिथं बनवले होते त्याबद्दल इथं तुम्हाला ऑप्शन दिलेले आहे. तर पहिलं होतं ॲबॉलिशन ऑफ इंटरमिडियरीज. ठीक आहे, पहिलं काय आहे? ॲबॉलिशन ऑफ इंटरमिडियरीज म्हणजे मध्यस्थी होते. जे मध्यस्थी जे रेंट कलेक्ट करायचे ते काय केलं सरकारनं? त्यांना ॲबॉलिश केलं होतं. ठीक आहे, म्हणजे पहिलं ऑप्शन करेक्ट आहे. दुसरं काय? टेनन्सी रिफॉर्म्स. ठीक आहे, टेनन्सी रिफॉर्म्स सुद्धा आणले होते, म्हणजे कुळ पद्धती सुधारणा सुद्धा आणली होती, मध्यस्थांचे निर्मूलन केले होते. तिसरं जमीन धारणेवर कमाल मर्यादा निश्चिती. ठीक आहे, म्हणजे काय? फिक्सिंग सिलिंग म्हणजे कोणता व्यक्ती किती जमीन होल्ड करू शकतो त्याच्यावर सुद्धा काय लिमिटेशन आणलं होतं. आणि चौथं काय होतं? भूधारणांचे एकत्रीकरण म्हणजे कन्सॉलिडेशन ऑफ लँड होल्डिंग. तर बेसिकली विद्यार्थी मित्रांनो याचं करेक्ट आन्सर आहे सगळे जे ऑप्शन आहे करेक्ट आहेत. म्हणजे याचं करेक्ट आन्सर काय? वरीलपैकी सर्व. ठीक आहे, ऑल ऑफ द अबव. हा सुद्धा एक सोपा प्रश्न होता, डायरेक्ट प्रश्न होता. तुम्ही बेसिक लेवलचं जरी तुम्ही इकॉनॉमिक्स असेल तुमचं किंवा एक अनालिसिस जरी तुम्ही केलं असेल तरी तुम्हाला हा प्रश्न इझिली तिथं
येऊ शकतो. तर याचा करेक्ट आन्सर काय आहे? 4 आहे. त्यानंतर पुढील प्रश्नाकडे वळूया. हा सुद्धा एक सोपा प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो. डायरेक्ट प्रश्न आहे. 45वा अन्नपूर्णा योजनेचे लाभार्थी कोण आहेत? आता अन्नपूर्णा योजना जी आहे याच्या संदर्भात थोडी माहिती घेऊया. ही जी योजना ही 2000 साली लॉन्च करण्यात आली होती. ठीक आहे. कोणी लॉन्च केली होती? मिनिस्ट्री ऑफ रूरल डेव्हलपमेंटने. ठीक आहे. मिनिस्ट्री ऑफ रूरल डेव्हलपमेंटने. आता बेसिकली याचा पर्पज काय होता की जे सिनियर सिटीजन्स आहे, ज्यांचं वय 65 वर्षाच्या वरती ज्यांचं वय आहे, त्यांना फ्रीमध्ये अन्न देणं, 10 किलो अन्न प्रत्येक महिन्याला. तर बेसिकली काय, शाळेतील मुली आहे का? नाही. प्रासंगिक कामगार आहे का? नाही. म्हणजे तिसरं काय, राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजनेखाली नाहीत असे ज्येष्ठ नागरिक. आता हे बेसिकली लक्षात ठेवा की राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन याला ते एलिजिबल आहेत, पण त्या योजनेअंतर्गत ते कव्हर नाहीये. जे असे सिनियर सिटीजन्सला या अन्नपूर्णा योजनेअंतर्गत काय देण्यात आलं? लाभ देण्यात आला. ठीक आहे. तर याचं करेक्ट आन्सर काय आहे? करेक्ट आन्सर आहे 3. ठीक आहे. तर अन्नपूर्णा योजनेचे लाभार्थी कोण आहे? राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजनेखाली नाहीत असे ज्येष्ठ नागरिक, किंवा इंग्रजीमध्ये बघितलं तर सिनियर सिटीजन्स हु आर नॉट अंडर नॅशनल ओल्ड एज पेन्शन स्कीम. पुढील प्रश्नाकडे वळूया विद्यार्थी मित्रांनो. 46वा प्रश्न, संतुलित वृद्धी दराचा उद्देश हा असतो. आता संतुलित वृद्धी दर म्हणजे काय? बॅलन्स ग्रोथ. ठीक आहे. म्हणजे काय? बॅलन्स ग्रोथ. आता हे बघा, हे लक्षात ठेवा. यामध्ये काय की बॅलन्स ग्रोथ रेट एम्स ॲट, पहिलं काय आहे? उत्पन्नाचा वृद्धी दर, उत्पादन वृद्धी दर आणि नैसर्गिक साधन संपत्तीचा वृद्धी दर याच्यातील समानता. आता हे लक्षात ठेवा. बॅलन्स ग्रोथ म्हणजे काय म्हणतं की प्रत्येक जे काही सेक्टर आहे पूर्ण इकॉनॉमी मधले, त्याचा जो ग्रोथ आहे तो कसा असला पाहिजे? इक्वल रेटनं झाला पाहिजे, म्हणजे समान झाला पाहिजे. आता इथं काय, पहिलंच ऑप्शन बघा, उत्पन्नाचा वृद्धी दर, उत्पादन वृद्धी दर आणि नैसर्गिक साधन संपत्तीचा वृद्धी दर याच्यातील समानता. म्हणजे पहिलं स्टेटमेंट आपण या स्पेसिफिक बॅलन्स ग्रोथ किंवा संतुलित वृद्धी दराला काय करतं? साजेसं आहे. दुसरं स्टेटमेंट बघूया, उत्पन्नातील वृद्धी दर आणि लोकसंख्या वृद्धी दर याच्यातील समानता. ठीक आहे. हे नाहीये. नैसर्गिक साधन संपत्तीचा वृद्धी दर आणि उत्पन्नातील वृद्धी दर याच्यातील समानता. नैसर्गिक आणि चौथं स्टेटमेंट आहे, नैसर्गिक साधन संपत्तीचा वृद्धी दर आणि लोकसंख्या वृद्धी दर याच्यातील समानता. आता हे बघा विद्यार्थी मित्रांनो, मी तुम्हाला काय म्हटलं? बॅलन्स ग्रोथ म्हणजे काय की जेवढे काही सेक्टर्स आहेत इकॉनॉमी मधले, त्यामध्ये काय संतुलित समान पद्धतीनं काय होणं? वृद्धी होणं. तर हे याला अचूक पद्धतीनं कोणतं स्टेटमेंट दर्शवतोय? पहिलं वाला स्टेटमेंट दर्शवतोय. ठीक आहे. की उत्पन्नाचा वृद्धी दर, उत्पादन वृद्धी दर आणि नैसर्गिक साधन संपत्तीचा वृद्धी दर यांच्यातील समानता. तर करेक्ट आन्सर आहे इक्वॅलिटी बिटवीन ग्रोथ रेट ऑफ इन्कम, ग्रोथ रेट ऑफ आउटपुट अँड ग्रोथ रेट ऑफ नॅचरल रिसोर्सेस. तर 46वाचा ऑप्शन आहे पहिलं. हा थोडा मीडियम टू हार्ड पद्धतीचा प्रश्न आपण इथं म्हणू शकतो. त्यानंतर नागरीकरण म्हणजे काय? आता हा सुद्धा एक ट्रिकी प्रश्न आहे. ठीक आहे. आता नागरीकरण म्हणजे काय? यालाच आपण अर्बनायझेशन म्हणतो विद्यार्थी मित्रांनो. हे लक्षात ठेवा. यामध्ये थोडं म्हणजे काय, ऑप्शन्स कन्फ्युजिंग राहू शकतात आणि तसेच ऑप्शन इथं दिले होते आयोगाकडनं. पहिलं काय आहे? शहरांमध्ये लोकसंख्येचे केंद्रीकरण. ठीक आहे. आता शहरांमध्ये लोकसंख्येचे केंद्रीकरण म्हणजे बरोबर आहे की लोक काय करतात? गावाकडनं म्हणजे गावाकडनं लोक शहरामध्ये स्थलांतरित होतात. ठीक आहे. त्याचे वेगवेगळे कारणं राहू शकतात. त्यामध्ये प्रमुख कारण राहतं स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग असतं. स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग चांगलं असतं, जॉब ऑपॉर्च्युनिटीज शहरामध्ये जास्त असते, त्या सगळ्या गोष्टी. म्हणजे पहिला ऑप्शन बरोबर आहे. नागरीकरण म्हणजे काय? शहरामध्ये लोकसंख्येचे केंद्रीकरण होते, सेंट्रलायझेशन ऑफ पॉप्युलेशन इन द सिटीज. आता दुसरं ऑप्शन थोडं बघा, काय? शहरामध्ये लोकसंख्येचे विकेंद्रीकरण. ठीक आहे. आता हे बघा विद्यार्थी मित्रांनो, कुठं विकेंद्रीकरण होऊन राहिलं आहे? शहरांमध्येच होऊन राहिलं आहे. आता विकेंद्रीकरण म्हणजे काय की बेसिकली आपण एक पुण्याचं उदाहरण घेऊया. आता पुणे जी सिटी होती, बहुतांश लोक पहिले पुणे सिटीमध्ये स्थायिक झाले. आता पुणे सिटीमध्ये स्थायिक झाले तर काय होते? पुण्यामध्ये जागा लिमिटेड होती आणि बिझनेसेस सुद्धा तिथे खूप जास्त प्रमाणात वाढले. आता अशा परिस्थितीत काय झालं की जे मोठे मोठे बिझनेसेस होते किंवा लोक होते ते काय झाले? ते पुण्याच्या आउटस्कर्ट्समध्ये, म्हणजे पुण्याचा जो पिंपरी चिंचवडचा वगैरे भाग आहे, कोंडव्याचा भाग आहे, तिथं स्थलांतरित झाले, पण शहरातच राहिले. पण काय? पुण्याच्या जे आउटस्कर्ट्स आहे, म्हणजे पुण्याची जी सीमा भाग आहे, त्या सीमा भागात स्थलांतरित झाले. यालाच म्हणतात शहरांमध्ये लोकसंख्येचे विकेंद्रीकरण. ठीक आहे. त्याला डिसेंट्रलायझेशन ऑफ पॉप्युलेशन इन सिटीज. म्हणजे काय? हा सुद्धा कशाचाच भाग आहे? हा सुद्धा अर्बनायझेशनचाच भाग आहे. जर शहरांमधली जागा जर कमी पडत आहे तर लोक कुठे जातात? शहरांच्या वेशीवर जातात, शहरांच्या सीमांवर जातात आणि तिथं सुद्धा एक मोठं टाउन छोट्या छोट्या टाउनमध्ये विभागून जातं. जसं पुणे आहे, पुण्याच्या भोवती पिंपरी चिंचवड तयार झालं, अशा पद्धतीनं. ठीक आहे. म्हणजे काय? अ आणि ब म्हणजेच काय? नागरीकरण म्हणजे दोन्ही येतात. तिसरं काय? खेड्यात लोकसंख्येचे केंद्रीकरण. हे तर होऊ शकत नाही, कारण आताच मी तुम्हाला सांगितलं की नागरीकरण म्हणजे काय की गावावरून लोक कुठे येतात? शहरात येतात. तर क चुकीचं आहे. ड काय? लोकसंख्येच्या घनतेत वाढ. आता इथं स्पेसिफिक नाही म्हटलंय की शहरांच्या घनतेत वाढ होते, बरोबर आहे, पण लोकसंख्येच्या घनतेत पूर्ण भारतभर तर वाढ होणार नाही, फक्त शहरामध्ये. म्हणजे क आणि ड चुकीचं आहे. तर करेक्ट आन्सर काय? अ आणि ब. म्हणजे करेक्ट आन्सर इथं येतं 2. थोडं इथं लॉजिकल प्रश्न होता, थोडा ट्रिकी प्रश्न होता, तर हे लक्षात ठेवा.
त्यानंतर 48वा प्रश्न. आता 48वा प्रश्न काय? अटल पुनरुज्जीवन व शहरी परिवर्तन अभियान अमृत विषयी खालीलपैकी कोणते विधान बरोबर नाही? हे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. बहुतांश वेळा असं होतं की बरोबर आहे की बरोबर नाही, यापैकी काय विचारलं हे सुद्धा याच्यामध्ये कन्फ्युजन होतं. ठीक आहे. आता यामध्ये लक्षात ठेवा की ऑप्शन्स जे आहेत ऑप्शन्स पहिले बघूया. सर्वप्रथम अमृत हे भारत सरकारचे प्रमुख अभियान आहे, बरोबर आहे. ठीक आहे. फ्लॅगशिप मिशन आहे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं. त्यानंतर दुसरं काय आहे? गृहनिर्माण व शहरी व्यवहार मंत्रालय यांनी हे अभियान सुरू केलेलं आहे, अगदी बरोबर आहे. ठीक आहे. हे जे अभियान आहे 2015 साली कधी सुरू करण्यात आलं होतं? 2015 साली सुरू करण्यात आलं होतं मिनिस्ट्री ऑफ हाऊसिंग अँड अर्बन अफेअर्स या मिनिस्ट्रीने. तिसरं काय आहे? ते देशभरातील शहरांमधील पाण्याच्या पुरवठ्याची आव्हाने सोडवते. आता बघा, हे बरोबर आहे, पाण्याच्या पुरवठ्याची आव्हाने यांनी सोडवली, पण पूर्ण देशभरातील शहरांमध्ये नाही, तर देशातील 500 शहरांमध्ये फक्त. ठीक आहे. म्हणजे तिसरं ऑप्शन काय? चुकीचं आहे, पूर्ण देशभरातील नाही म्हटलेलं आहे. आणि चौथं काय आहे? 25 जून 2015 मध्ये देशातील 500 शहरांमध्ये ते कार्यान्वित करण्यात आले, हे बरोबर आहे. म्हणजे आपल्याला काय विचारलंय? बरोबर नाही हे विधान आपल्याला विचारलेलं आहे. तर याचं करेक्ट आन्सर काय आहे? करेक्ट आन्सर आहे 3. ठीक आहे. आपल्याला बरोबर नसलेलं विधान इथं ओळखायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे ते देशभरातील शहरांमधील पाण्याच्या पुरवठ्याची आव्हाने सोडविते. तर पूर्ण देशभरातील नाही, ओन्ली 500 शहर, एवढं लक्षात ठेवा. त्यानंतर पुढच्या प्रश्नाकडे वळूया. ठीक आहे. आता 49 जो प्रश्न आहे, जेव्हा एखाद्या कुटुंबाचा वंचितता गुणांक %, किंवा त्यापेक्षा अधिक असतो, त्यावेळी ते कुटुंब अनेक अंगांनी बहुमित दरिद्री मानले जाते. याला मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी आपण म्हणतो. आता मल्टी डायमेन्शनल पॉवर्टीमध्ये कोणत्या कुटुंबाला किती टक्के जर डिप्रायव्हेशन स्कोअर त्याचा असला तर त्याला तेवढं मानण्यात येतं, हे बघूया. याचा करेक्ट आन्सर विद्यार्थी मित्रांनो, हा सुद्धा फॅक्च्युअल प्रश्न आहे. याचा करेक्ट आन्सर आहे 33.3%, म्हणजे करेक्ट आन्सर आहे 4. हे लक्षात ठेवा की स्कोअर हा 1/3 किंवा त्याच्यापेक्षा जास्त जर असला तर त्या स्पेसिफिक स्कोअरला आपण कोणता स्कोअर म्हणतो? डिप्रायव्हेशन स्कोअर म्हणतो, किंवा वंचितता गुणांक आपण त्याला म्हणतो. तो किती आहे? 33.3% आहे. हे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो. आता याच्यामध्ये बघा, 3 जे डायमेन्शन्स आहेत मल्टी डायमेन्शनल पॉवर्टी इंडेक्सचे, ते 3 ब्रॉडर डायमेन्शन्स आहे. पहिला आहे हेल्थ, ठीक आहे. दुसरा आहे शिक्षा, एज्युकेशन, आणि तिसरा आहे लिव्हिंग स्टँडर्ड. ठीक आहे, ज्याला आपण स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग सुद्धा म्हणतो, म्हणजे राहणीमानाचा दर्जा. आणि हे स्पेसिफिक जे 3 सेक्टर आहे, प्रत्येकाला यांना 1/3 असा गुणांक देण्यात आलेला आहे. आणि हे परत 3 सेक्टर 10 सेक्टरमध्ये सबडिवायडेड आहे. ठीक आहे. तर मग त्यामधून ते 10 पैकी जर 1/3 याच्या किंवा त्याच्यापेक्षा जास्त जर स्कोअरमध्ये जर कमी पडत असेल तर त्याला आपण काय म्हणतो? त्याला त्या स्पेसिफिक याला डिप्रायव्हेशन स्कोअर त्याचं जास्त आहे, आणि त्या हाऊसहोल्डला मल्टी डायमेन्शनली पुअर आपण तसं म्हणू शकतो. त्याचा करेक्ट आन्सर विद्यार्थी मित्रांनो काय आहे? 4 आहे 49व्याचं. त्यानंतर पुढील प्रश्नाकडे वळूया. आता 50वा जो प्रश्न आहे विद्यार्थी मित्रांनो, तो सुद्धा थोडा आता प्लॅनिंग कमिशनवर जिथं विचारण्यात आलेला आहे. जुलै 1991 पासून अर्थव्यवस्थेतील पुरवठा बाजू सुधारण्यासाठी व्यापक उदारीकरणाचे उपाय लागू केले जात आहे. यातील अधिक महत्वाचे आहेत. म्हणजे आता हे पुरवठा बाजू सुधारण्यासाठी 1991 मध्ये जे LPG रिफॉर्म करण्यात आले होते, लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन, ग्लोबलायझेशन, तर या रिफॉर्म्समध्ये पुरवठा बाजू सुधारण्यासाठी कोणते असे उपाय सुचवण्यात आले होते? त्यापैकी 4 ऑप्शन दिलेले आहे. तर याचा करेक्ट आन्सर बघूया. पहिला आहे व्यापार आणि भांडवल प्रवाह सुधारणा. ऑब्व्हियस आहे विद्यार्थी मित्रांनो की व्यापार आणि भांडवल प्रवाह सुधारणा तिथं पाहिजेच होती, कारण पुरवठा जर तुम्हाला सुधारवायचा आहे तर तुमच्याकडे पैसा असणं आवश्यक आहे. त्यानंतर दुसरं आहे औद्योगिक विनियंत्रण, म्हणजे याला म्हणतो इंडस्ट्रियल डिरेग्युलेशन. आता इंडस्ट्रियल डिरेग्युलेशन तर आवश्यकच आहे, कारण पहिले ज्या काही इंडस्ट्रीज होत्या त्या कोणाच्या अधिकाराखाली होत्या? त्या सरकारच्या अधिकाराखाली होतं. तिथं प्रायव्हेटायझेशनचं आता नामोनिशाण होता नाही. तर अशा परिस्थितीत काय, प्रायव्हेट सेक्टरला जर तिथे चालना द्यायची असेल तेव्हाच कुठं पुरवठा बाजू सुधारू शकते. म्हणजे दुसरे ऑप्शन काय? करेक्ट आहे. तिसरं काय? निर्गुंतवणूक आणि सार्वजनिक उद्योग सुधारणा, हे सुद्धा करेक्ट आहे. किंवा डिसइन्व्हेस्टमेंट आणि पब्लिक एंटरप्राइजेस रिफॉर्म, म्हणजे ज्या काही हे होत्या सरकारी कंपन्या होत्या, त्या सरकारी कंपन्यांचं काय निर्गुंतवणुकीकरण आवश्यक होतं, ते सुद्धा महत्वाचं आहे. आणि चौथं काय? वित्तीय क्षेत्र सुधारणा, हे तर रिक्वायर्डच आहे, फायनान्शियल सेक्टर रिफॉर्म. ठीक आहे. तर याचा करेक्ट आन्सर विद्यार्थी मित्रांनो काय? तुम्ही थोडं लॉजिक जरी वापरलं, हा प्रश्न फारच सोपा आहे, थोडं लॉजिक जरी वापरलं तरी याचा करेक्ट आन्सर तुम्हाला मिळेल. करेक्ट आन्सर आहे 4, ऑल ऑफ द अबव, अ, ब, क आणि ड. त्यानंतर 51व्या प्रश्नाकडे वळूया विद्यार्थी मित्रांनो. आता 51वा प्रश्न काय? विविध योजना दस्तऐवजातून नियोजनाची दीर्घकालीन उद्दिष्टे खालीलप्रमाणे दिसून येतात. ठीक आहे. आता नियोजनाची दीर्घकालीन उद्दिष्ट, ज्याला आपण लॉंग टर्म ऑब्जेक्टिव्ह ऑफ इकॉनॉमिक प्लॅनिंग, हे कोणते कोणते होते? तर पहिला काय होता? आर्थिक वृद्धी किंवा आत्मनिर्भरता, तो ऑब्व्हियस आहे, ते तर राहणारच आहे. ठीक आहे. इकॉनॉमिक ग्रोथ आणि सेल्फ रिलायन्स, हे तर होतच. दुसरं काय आहे?
एम्प्लॉयमेंटला चालना देणं हा सुद्धा एक त्याचा ऑब्जेक्टिव्ह होता, म्हणजे एम्प्लॉयमेंट वाढ करणं, रिमूव्हल ऑफ एम्प्लॉयमेंट म्हणजे बेकारी निर्मूलन आणि उत्पन्न विषमता घट. तिसरं काय होतं, गरिबी निर्मूलन आणि आधुनिकीकरण, एलिमिनेशन ऑफ पॉवर्टी आणि मॉडर्नायझेशन सुद्धा होतं. आणि चौथं काय होतं, समावेशक आणि शाश्वत वृद्धी, इन्क्लुसिव्हनेस अँड सस्टेनेबिलिटी ऑफ अ ग्रोथ. ठीक आहे. आता याचं करेक्ट आन्सर काय विद्यार्थी मित्रांनो, चारच्या चारही ऑप्शन जे आहेत हे चारही ऑप्शन बरोबर आहेत, कारण लॉंग टर्म ऑब्जेक्टिव्ह जे होते इकॉनॉमिक प्लॅनिंगचे त्यामध्ये चारही विषय तिथे इन्क्लूड करण्यात आलेले होते किंवा टार्गेट करण्यात आले होते. म्हणजे याचा करेक्ट आन्सर काय आहे, चौथं, अ, ब, क आणि ड. ठीक आहे. त्यानंतर पुढील प्रश्नाकडे वळूया विद्यार्थी मित्रांनो. आता 52वा जो प्रश्न आहे त्यामध्ये काय, योजना निर्मिती आणि यशासाठी पुढील बाबींची गरज असते. ठीक आहे. आता हा सुद्धा विद्यार्थी मित्रांनो सरळ डायरेक्ट प्रश्न आहे की योजना निर्मिती आणि यशासाठी पुढील बाबींची गरज आहे, म्हणजे फॉर्म्युलेशन अँड सक्सेस ऑफ द प्लॅन रिक्वायर द फॉलोइंग. पहिलं काय, नियोजन आयोग, आकडेवारी आणि उद्दिष्ट. ऑब्वियस आहे, प्लॅनिंग कमिशन होतं तेव्हाच्या काळात, ठीक आहे, किंवा 2014च्या पूर्वी प्लॅनिंग कमिशन होतं, त्यानंतर 2014 मध्ये प्लॅनिंग कमिशन बरखास्त करून त्याच्या जागी नीती आयोगची स्थापना करण्यात आली. सगळ्यांनाच माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो. तर नियोजन आयोगची आवश्यकता होती, आकडेवारीत असलीच पाहिजे आणि उद्दिष्टे सुद्धा असली पाहिजे, म्हणजे पहिलं ऑप्शन करेक्ट आहे. दुसरं काय, लक्ष्य आणि अग्रक्रम निश्चिती आणि संसाधन संकलन. ठीक आहे. आणि लक्ष्य तर असलेच पाहिजे, त्याला फिक्सेशन ऑफ टार्गेट्स अँड प्रायोरिटीज. आणि संसाधन संकलन म्हणजे काय, मोबिलायझेशन ऑफ रिसोर्सेस, की जर भारताला जर विकास करायचा असेल तर भारताला हे तर बघावं लागेल की भारताकडे किती संसाधन आहे, मग त्या संसाधनांना आपल्याला किती वर्ष वापरता येईल, कशा पद्धतीनं वापरता येईल, तेव्हाच योग्य पद्धतीनं जे आहे नियोजन होऊ शकतं. त्यानंतर तिसरं काय, अभ्रष्ट आणि कार्यक्षम प्रशासन, योग्य विकास धोरण. ऑब्वियस आहे, इनकरप्ट अँड एफिशियंट ऍडमिनिस्ट्रेशन ही काळाची गरज आहे. आणि जर तुम्हाला योजना निर्मिती आणि यशासाठी या सगळ्या गोष्टी आवश्यक आहे. आणि चौथा आहे प्रशासन, काटकसर आणि शिक्षणाचा पाया. म्हणजे हे चारही घटक कशामध्ये येतात विद्यार्थी मित्रांनो, योजना निर्मिती आणि यशासाठी आवश्यक आहेत. ठीक आहे. तर याचं सुद्धा करेक्ट आन्सर काय आहे, 4, ऑल ऑफ द अबव, अ, ब, क आणि ड. त्यानंतर पुढील प्रश्नाकडे वळूया विद्यार्थी मित्रांनो. आता 53वा जो प्रश्न आहे तो आहे, एखादा देश गरीब असतो कारण तो गरीबच असतो हे विधान कोणी केलेलं आहे. ठीक आहे. आता हा फॅक्च्युअल प्रश्न आहे, याचा करेक्ट आन्सर आहे रॅग्नर नर्क्स यांनी हे विधान केलेलं आहे की एखादा देश जर गरीब असतो कारण तो गरीबच असतो, असं त्यांचं एक विधान आहे. त्यानंतर 54वा प्रश्न बघूया विद्यार्थी मित्रांनो. संतुलित वृद्धी सिद्धांतानुसार मध्ये संतुलनाची गरज आहे. आता बेसिकली हे सुद्धा संतुलित वृद्धी सिद्धांत, याच्यावर सुद्धा एक प्रश्न आधीच होता. आता इथं तुम्हाला काय विचारलेलं आहे की बॅलन्स ग्रोथ थेअरी रिक्वायर्स बॅलन्स बिटवीन, कशामध्ये बॅलन्स आवश्यक आहे. पहिला ऑप्शन बघा, उपभोग्य वस्तू व औद्योगिक वस्तू, भांडवली वस्तू व औद्योगिक वस्तू. तिसरं आहे कृषी क्षेत्र व औद्योगिक क्षेत्र, अर्थव्यवस्थेतील सर्व क्षेत्र. आता विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा मी बॅलन्स ग्रोथ थेअरी बद्दल तुम्हाला मागच्या एमसीक्यू मध्ये सांगितलं तेव्हाच मी काय म्हटलं की सगळ्या सेक्टरमध्ये बॅलन्स असणं आवश्यक आहे, सगळ्या सेक्टरमध्ये समानता किंवा इक्वॅलिटी असणं आवश्यक आहे. ठीक आहे. म्हणजे याचाच करेक्ट आन्सर काय, करेक्ट आन्सर आहे ड, अर्थव्यवस्थेतील सर्व क्षेत्र. संतुलित वृद्धी सिद्धांतानुसार अर्थव्यवस्थेतील सर्व क्षेत्रांमध्ये संतुलनाची गरज आहे. म्हणजे याचा करेक्ट आन्सर आहे फक्त ड. ठीक आहे. म्हणजे करेक्ट आन्सर आहे 3. ठीक आहे. आता पुढील प्रश्नाकडे वळूया विद्यार्थी मित्रांनो. पुढील प्रश्न, शेवटला प्रश्न आहे इकॉनॉमिक्सवर किंवा अर्थशास्त्रावर. आता 55वा प्रश्न काय म्हणतो, शुम्पीटर यांच्या मते 2 विधानं यांची देण्यात आलेली आहे. या 2 विधानापैकी कोणते विधान योग्य आणि कोणते विधान अयोग्य आहे ते आपल्याला इथं विचारण्यात आलेलं आहे. आता पहिला ऑप्शन जो आहे तो बघूया. विकास म्हणजे स्थितिशील स्थितीत खंडित आणि उत्स्फूर्त बदल होय. ठीक आहे. इंग्रजीमध्ये वाचूया, डेव्हलपमेंट इज अ डिसकंटिन्युअस अँड स्पॉन्टेनियस चेंज इन द स्टेशनरी स्टेट. बरोबर आहे, यांचं विधान आहे आणि हे विधान स्कम्प्टर यांनीच दिलं होतं. त्यानंतर दुसरं आहे, तर वृद्धी म्हणजे क्रमशः आणि स्थिर दीर्घकालीन बदल जो हळूवार बचत आणि लोकसंख्या वाढीमुळे होतो. हे सुद्धा जे विधान आहे हे शुम्पीटर यांनी दिलेलं आहे. म्हणजे काय, आपल्याला विचारलं आहे की वरीलपैकी कोणते विधान योग्य आहे आणि ते शुम्पीटर यांनी दिलेलं आहे. तर दोन्ही विधाने काय विद्यार्थी मित्रांनो योग्य आहे. म्हणजे याचं करेक्ट आन्सर काय आहे, अ आणि ब. तर तिसरं, थर्ड इज द करेक्ट आन्सर. तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण अर्थशास्त्र संदर्भातील जे काही प्रश्न राज्यसेवा पूर्व परीक्षा 2023 जो आज झाला पेपर त्यामध्ये आलेले इथं आपण सविस्तर बघितलेलं आहे. जर तुम्हाला कोणत्याही प्रश्नामध्ये इथं आक्षेप असेल तर तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये तिथं नोंदवू शकता. ठीक आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये इतकंच. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो.